श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी तयारी पूर्ण, ऐतिहासिक अहमदनगर शहराचा 534वा स्थापना दिवस उत्साहात साजरा आणि भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची गर्दी। यासह ऐकूयात आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा। अहमदनगर जिल्ह्यातील 2 लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या 4थ्या टप्प्यात मतदान झालं। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 66.19% मतदान झालं, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 63.3% मतदान झालं। उद्या म्हणजे 4 जून रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार असून यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। सर्वांनाच आता निकालाची प्रतीक्षा आहे। ऐतिहासिक अहमदनगर शहराचा 534वा स्थापना दिवस 28 मे रोजी उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा संदेश देत सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला। यावेळी देशभक्तीपर गीतं, कविता, शायरी आणि मुशायऱ्याची मैफल रंगली होती। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर सध्या पर्यटकांनी फुलून गेला आहे। 25 मे पासून या परिसरात काजवा महोत्सव सुरू झाला असून तो जूनच्या मध्यापर्यंत चालतो। संध्याकाळ झाली की गर्द झाडीमध्ये काजव्याचे पुंजके चकाकताना दिसतात आणि हे मनोहारी दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी पर्यटक इथं रात्र घालवतात आणि पहाटे आपल्या घराकडे मार्गस्थ होतात। या महोत्सवाच्या निमित्तानं पर्यटकांची गर्दी होत असून स्थानिक व्यावसायिकांना आणि आदिवासी लोकांना रोजगार मिळत आहे। कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य आणि भंडारदरा पाणलोट क्षेत्रात बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात पशुपक्ष्यांची गणना करण्यात आली। वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता। अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रत, लवाळवाडी, घाटगर, उडदावणे, कोलटेंभे, रतनवाडी या गावांसह हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील गावांमध्ये वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली। यामध्ये वन्यजीवांच्या संख्येत वाढ झालेली दिसून आली। प्रत्येक पाणवठ्यावर रानडुक्कर, भेकर आणि बिबट्या मोठ्या संख्येनं दिसून आले। अभयारण्यात घुबड, भारद्वाज, होले, बुलबुल, बगळे, टिटवी, ससाणा, कावळे, पारवे, रानकोंबडी, सुतार पक्षी, लावरी, घार, खंड्या, साळुंकी, राघू, धोबी, कोतवाल, वटवाघूळ असे अनेकविध प्रकारचे पक्षी आढळून आले। भंडारदरा विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्ता पडवळे, अमोल आडे यांच्या नेतृत्वात ही प्राणी पक्षी गणना करण्यात आली। रांजण खळग्यांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या पारनेर तालुक्यातील निघोज इथल्या मळगंगा देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली। अकोले तालुक्यातील कौठवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भरणारी कठ्याची यात्रा देखील मोठ्या उत्साहात पार पडली। ही यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातून लोकांनी इथं गर्दी केली होती। राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि सोसायटी ऑफ ऑटोमेटिव्ह इंजिनियर्स इंडिया यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवरील तिफण 2024 ही स्पर्धा आयोजित केली होती। ट्रॅक्टरवर चालणारं भाजीपाला पुनर्लागवड यंत्र या विषयावरची ही स्पर्धा होती। या स्पर्धेत पंजाब कृषी विद्यापीठाचा संघ प्रथम विजेता ठरला। त्यांना 1.5 लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। नेपाळमधल्या अभ्यास गटाच्या 20 सदस्यांनी जिल्ह्यातील हिवरे बाजाराला भेट देऊन पाहणी केली। गावातील पाणी समस्या सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची तसंच विविध प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली। पोपटराव पवार यांनी हिवरे बाजार गावातील संपूर्ण विकास कामांची माहिती त्यांना दिली। स्वावलंबी खेडं विकसित करण्याची ही संकल्पना अतुलनीय आहे असे गौरवोद्गार शिष्टमंडळातील प्रतिनिधी सुषमा काफले यांनी यावेळी काढले। तर श्रोते हो, हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।